आज मराठी वर्षाची सुरुवात हिंदू धर्मशास्त्रामध्ये गुढीपाडव्याला अत्यंत महत्व आहे आणि या महत्वाबरोबर मानवी जीवनातले एका चांगल्या संस्कार की जो मानवी जीवनाला आकार देणारी मानवी जीवनातल्या माणसाच्या जीवनातली पहिली शाळा म्हणजे अंगणवाडी आणि त्या अंगणवाडीच्या 3 ते 6 वयोगटातल्या मुलांचा प्रवेश ही एक मानवी जीवनातला अत्यंत चांगला संस्कार आज आमच्या वंजारवाडी गावामध्ये झालेला आहे। खरं तर मुलांना सुसंस्कारित आणि त्याच्या जीवनाला चांगले संस्कार मिळावेत हेच अंगणवाडीमध्ये दिलं जातं आणि ते देणारी अंगणवाडीतले प्रवेश मुलांचे हे आम्हा सगळ्याला माग 50-60 वर्षापूर्वी घेऊन जातात। कारण पूर्वी या पद्धतीच्या काही सेवा सुविधा नव्हत्या, ज्या काळामध्ये जगण्याची मुश्किल होती, शिक्षणाची एक वेगळ्या पद्धतीने आबाळ होती। परंतु अलीकडच्या काळामध्ये राज्य शासनाच्या आणि झालेली लोकांच्या मधली शिक्षणाची प्रगती त्या अलीकडच्या काळामध्ये अंगणवाडीपासून होते आणि त्याचा आज मुहूर्त गुढीपाडव्याच्या निमित्तानं 0 ते 3 वयोगटात आणि 3 ते 6 वयोगटातल्या ह्या दोन्ही वर्गासाठी एक अंगणवाडी एक अत्यंत चांगलं प्रेरक असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणातून मानवी जीवनातल्या पहिल्या संस्काराला म्हणजे असं म्हटलं जातं की या सगळ्यांचे आदर्श म्हणून अंगणवाडीमध्ये मुलं घडत असतात आणि ती आज या ठिकाणी शुभारंभ झाला। मी ज्या मुलांचे प्रवेश झाले आज अंगणवाडीमध्ये त्यांचं गावाच्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही त्यांचं अभिष्ट चिंतन केलेलं आहे। त्यानंतर पहिली ज्या शाळेचे मध्ये या अंगणवाडीतलीच काही मुलं प्रवेश करतात त्यांच्या प्रवेशासाठी आमचे गावकरी सगळे सज्ज झालेले आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही तिकडे निघालो। मी अंगणवाडी सेविका सौ इरावती शंकर खरमाटे, अंगणवाडी वंजारवाडी केंद्र क्रमांक 30 मध्ये बीट बोरगाव ICDS प्रकल्प तासगाव मध्ये कार्यरत असून आज आपण 3 ते 6 वर्ष मुलांच्या प्रवेश उत्सव या कार्यक्रमासाठी गावातील आदरणीय सरपंच सगळ्यांचे लाडके नाना अरुण नाना खरमाटे, आपले विनायक खरमाटे, माननीय व्यक्ती आपले विनायक खरमाटे आणि शंकर खरमाटे, तानाजी खरमाटे आदी मान्यवरांनी माझ्या अंगणवाडीस भेट देऊन माझ्या कार्याला यशाचं फळ दिलेलं आहे। माझ्यावरती सगळे खुश झालेत, याबद्दल मी मान्यवरांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि माझ्या कामाची दाद दिल्याबद्दल आज मी त्यांना मनापासून धन्यवाद देते। तसेच माझ्या अंगणवाडीतील पोचपावती मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने पोहोचली आहे। धन्यवाद।